गुटखा खावा गुटखा खावा गुटखा शासन मान्यता दिलेली आहे गुटख्यासाठी। गुटखा 10ला 3, 10ला 3, 10ला 3, 10ला 3। हिरवा गुटखा 10ला 3, 10ला 3, 10ला 3। गुटखा खावा रोज पसरा। गुटखा 10ला 3, 10ला 3, 10ला 3। गुटखा शासन मान्य गुटखा 10ला 3, 10ला 3। नाही ते बसत नाही, ते राहू दे, असं दाताला खाली येतं आपल्याला बाईट देताना। चला घरपोच डिलिव्हरी पण चालू होणार हो साहेबांचा फोटो चांगला झाला, पण बंद आहे। नमस्कार, अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष। हे आपण पत्र पाहताय 20/6/2025 रोजी संबंधित अन्न औषध प्रशासनाला पत्र देण्यात आलं की जे काही कर्नाटक बॉर्डर असेल, इकडून इटकळ वगैरे असेल, अशा पद्धतीने महाराष्ट्रात किंवा जे सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर पासून इतर आजूबाजूच्या गावामध्ये जो काही सुगंधी सुपारी असेल, तंबाखू असेल आणि गुटखा, आता जे बघितलं आपण हिरवा गोवा असेल किंवा हे विमल वगैरे असेल, या पद्धतीचा गुटखा, मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे। मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा, हा प्रथम प्रश्न आहे। जेणेकरून वेळोवेळी यांना 20 दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत। गुटखा माफियांचे नावं दिलेले आहेत, कोण कोण गुटखा विक्री करतात, कोण कोण काय काय करतात ते, तरी सुद्धा एकावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही। त्याच्यासाठी आज गुटख्यांच्या माळा घातलेल्या आहेत। माननीय मंत्री महोदय, संबंधित खात्याचे मंत्री महोदय कोण आहेत, जिरवळ साहेब, यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे। आपल्या माध्यमातून जिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित खात्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, यांना न जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटख्याची विक्री करत आहेत। त्या गुटख्यावर बघता तुम्ही, त्याच्यावर लिहिलेलं आहे की जबडा वगैरे दाखवलेला आहे, वेडावाकडा झालेला, तो कॅन्सर होऊ शकतो, तरी सुद्धा या पद्धतीचा गुटखा महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात येत आहे। याला जबाबदार फक्त आणि फक्त संबंधित अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत। या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या खुर्चीला आज माळ घालून, तिथं जिरवळ साहेबांचा फोटो ठेवून, जिरवळ साहेबांच्या फोटोला माळ घालून आज त्यांचा 1 नाही 10 वेळा निषेध करण्यात आला। हिरवा गुटखा 10 रुपयाला 3, 10 रुपयाला 3 अशी त्यांच्या आवारात विक्री करण्यात आली, तरी सुद्धा त्यांना लाज वाटत नाही। यापुढे भविष्यात तिथे जर गुटखा विक्री जर आम्हाला दिसली महाराष्ट्रात किंवा आजूबाजू सोलापूर जिल्ह्यात, तर आम्ही स्वतः त्यांना गाड्या पकडून देणार आहोत। अन्यथा त्यांनी जर कारवाई नाही केली तर हेच माळा जी आहेत तर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात येऊन त्यांना घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही।